हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी? कुलदेवी माहीत नसेल तर काय करावे? सर्वप्रथम कुलदेवी कृपा आपल्यावर व्हावी ह्यासाठी काय करावे? तर ह्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे आपल्याला सेवा आपल्या काय करायची, आपली कुलदेवी आपल्यावर कृपा कशी होईल, हे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल. तर आपल्याला पहा, कुलदेवी म्हणजे काय? तर कुलदेवी म्हणजे ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी, आपल्या घरातली सर्व मंडळींचे रक्षण करणारी ही कुलदेवी, कुलदैवत असते. तर जसे आपले आई-वडील असतात, आई तसंच म्हणजे देवी आपली आई असते आणि कुलदैवत म्हणजे आपली वडील असतात. त्यामुळे आपले कुलदैवत, आई हे आपल्याला माहिती असले म्हणजे गरजेचं आहे. तर आपण आपल्या भावकीत समजा विचारू शकता. जर तुम्हाला माहीतच नसेल, तर तुम्ही आता भगवान शंकर आणि पार्वती माता ह्यांचंही तुम्ही पूजन करू शकता. आपल्या कुलदेवी हे माहिती नसेल, तर त्यांनी आपले शंकर भगवान आणि कुलदेवीची पार्वती माता म्हणून असे पूजन करायचे आहे. कारण हे भगवान विष्णू हे सगळ्या म्हणजे विश्वाचे पिता आहेत आणि पार्वती माता ही सगळ्या विश्वाची जननी माता आहे. त्यामुळे हे दोघांचे पूजन केल्याने आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचे आपल्याला मान-सन्मान केल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण त्यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. आणि कुलदेवी, कुलदैवत हे आपले जे आहेत, आपल्याला माहिती आहेत, तर तिथं आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्याला जाणंच झालं पाहिजे. वर्षातून तसं तुम्ही जितके वेळा जाताल तेवढ्या वेळा तर खूपच चांगलं आहे. पण जर शक्य नसेल, तर तुम्ही वर्षातून एकदा तरी जा. देवीचा, कुलदैवतेचा मान-सन्मान करा. खणा नारळाने ओटी भरायची आहे. आपल्या पूर्ण कुटुंब जायचं आहे. सगळ्यांनी जाऊन तिथं प्रार्थना करायची आहे, की कुलदैवतांना, की आपल्या घरावर कुठलेही संकट येऊ देऊ नको. आपल्या घरामध्ये आमच्या सगळ्या म्हणजे कुटुंबाचं रक्षण होऊ दे, अशी जाऊन प्रार्थना करायची. हे कुलदेवतेने मान-सन्मान केल्याने आपल्या घरावर कृपाछत्र धरतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा काय करायची असते, तर कुलदेवीची सेवा म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही कुलाचार म्हणजे जे दानधर्म आहे तिथे तुम्ही दानधर्म करायचे आहेत. जे काही तुमच्या समजा देवीची जी काही सेवा असते, काही-काहींचे कुलाचार पौर्णिमा म्हणजे प्रत्येक मंगळवार, शुक्रवार अशा हे काही-काही सेवा असतात प्रत्येक देवींच्या वेगवेगळ्या. तर ते तुमच्या कुळाप्रमाणे ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही यथासांग सेवा करायच्या आहेत. मान-सन्मान करायचा आहे. एखाद्या सवाष्णीला बोलवून तिला जेवू घालून तिची ओटी खणा नारळाने ओटी भरायची म्हणजे आपल्या देवीची सेवा केल्यासारखी होती. आपल्या म्हणजे कुलदेवीची सेवा केल्यासारखं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाहेर जाताना आपले कुलदैवत, कुलदेवीचे हे नामस्मरण करूनच घराच्या बाहेर पडायचे आहे. कारण आपण जेव्हा कुलदेवतेचे नामस्मरण करतो, तेव्हा आपल्याला संरक्षण कवच तयार होते व आपल्याला कुठलंही संकट आपल्यावर येत नाही. आपली काही म्हणजे आपत्ती आपल्यावर येत नाही. नमस्कार करून गेल्यानंतर आपल्यावर म्हणजे आपले माता-पिता जसे आपले रक्षण करतात, त्याचप्रमाणे आपले कुलदैवत, कुलदेवी हे आपले रक्षण करत असतील. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला आता कुलदैवत माहीतच नाही, तर मग तुम्ही शंकर भगवानची जी सेवा करता येईल तुम्हाला, जशा तुमच्या पद्धतीने करता येईल, तशी तुम्ही सेवा करायची आहे. पार्वती मातेची सेवा करायची आहे. जसं आता आपण आई-वडिलांची सेवा करतो, त्याच पद्धतीने जरी तुम्ही केली, जर म्हणजे सोमवारी तुम्ही मंदिरात जाऊन दूध म्हणजे दूध, दही सगळं अभिषेक करायचा आहे. हे फूल म्हणजे अर्पण करायचे, बेल अर्पण करायचं आहे, यथासांग पूजा करायची आहे आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या आपण जसं आई-वडिलांना सांगतो, त्याचप्रमाणे तुम्ही कुलदैवत, कुलदेवीला सांगायच्या आहेत आणि कुलदेवीला ह्यांना सांगितल्याने आपल्या इच्छा ह्या सगळं पूर्ण होतात आणि आपण म्हणजे आपले आई-वडील जसे आपले लेकरांची इच्छा पूर्ण करतात, तसेच आपले हे कुलदैवत, कुलदेवी ही आपली इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळे ज्या काही मनातील इच्छा आहेत, त्या आपण त्यांना बोलून दाखवायच्या आहेत. 5वी गोष्ट म्हणजे भगवान शंकराला पूर्ण विश्वाचे पिता मानले जातात. त्याच्यामुळे आपली कुठलीही आपण म्हणजे सेवा आपण कमी करायची नाही. भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्याला फार पुण्य प्राप्त होत असते. म्हणून तुम्हाला जितकी सेवा करता येईल मनोभावे, तितकी तुम्ही सेवा करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ जमत असेल तर तिन्ही वेळेस तुम्ही तिन्ही सांजेला म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करू शकता. यथाशक्ती तुम्हाला जशी जमेल तशी आणि जर तुम्हाला वेळ फार कमी आहे, तुम्हाला एवढा वेळ जमत नाही, तर तुम्ही सकाळी थोडा वेळ 5-10 मिनिटं जरी दिले, भगवान शंकरांचा नामस्मरण केलं, जप केला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तरी तुम्हाला भगवान शंकर तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्याही अडचणी दूर करतात.
तर आपले असे हे वडील असतात. त्यामुळे आपल्या लेकरांची त्यांना कधीही संकटात आपल्याला येऊ देत नाहीत. तर तुम्ही भगवान शंकरांची खूप सेवा करा. तुमच्यावर कृपाछत्र धरतील. 6वी गोष्ट म्हणजे आपल्या घरात सतत अडचणी येत असेल, सतत अडचणी, सतत आजार वगैरे येत असेल, तर हे सुद्धा आपण आपल्या कुलदैवत, कुलस्वामिनीला ह्याला सांगायचे आहे, की आमच्या घरावरील जे काही संकट आहे ते नाहीसे होऊन जाऊ द्यात. मी तुमचं म्हणजे सेवा करेल, इतके दिवस सेवा करेल, तितके असं आपण आपल्या मनातून प्रार्थना करायची. आणि मग त्यांना ती प्रार्थना सांगितली, तर आपले जे मनोरथ आहे ते पूर्ण झाल्यानंतर आपण ती सेवा पूर्ण करायची आहे. तर हे असं आपली जी काही इच्छा आहे ती आपल्या कुलदैवताला, कुलस्वामिनीला बोलून दाखवायची आहे. मग ती आपली इच्छा बरोबर पूर्ण करतात. आणि आपण सेवासुद्धा अशी कमी करायची नाही. कारण त्यांना आपण म्हणजे आपले जे मनोरथ आहे ते बोलून दाखवलेले असल्यामुळं आपण सेवा ही भरपूर करायची. जितकी जास्त सेवा करताल तितकं तुमची इच्छा लवकर पूर्ण होते. 7वी गोष्ट म्हणजे आपल्या आईसाठी आपली म्हणजे कसे आपण जितकी सेवा आपण आपल्या आईची करतो, तितकी सेवा आई आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. आणि आपण जर संकटात असू तर म्हणजे लेकरं संकटात असेल तर आई कशी धावून येते, तशीच आपली कुलस्वामिनी आपण आपल्या हाक मारली, की आपली कुलस्वामिनी आपल्यासाठी धावून येते. त्यामुळे आपण न विसरता आपल्या कुलस्वामिनीचा मान-सन्मान सगळं केलंच पाहिजे. जरी आपलं जाणं शक्य होत नसेल, तर तुमच्या देवघरात मूर्ती समजा फोटो वगैरे असेल, तर तिथं तुम्ही सेवा करू शकता. त्यानिमित्ताने तुम्ही सवाष्णीला जेवू घालू शकता. समजा जोडी, शंकर-पार्वती जशी जोडी, तशी तुम्ही जोडी बोलून, जेवू घालून त्यांचा मान-सन्मान करावा. ही सुद्धा आपली एक सेवाच आहे. कारण त्याच्या आपल्या प्रती आपण जर आपल्या कुलदेवतेच्या गावाला जाऊ शकलो नाही सध्या, तात्पुरतं आपण ही अशी जोडी जेवू घालून त्यांचा मान-सन्मान करायचा आहे. याने सुद्धा आपल्याला खूप फळ प्राप्त होत असते. आणि अन्नदान तर हे खूपच महत्त्वाचं आहे. अन्नदान केल्याने आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतात. त्यामुळे तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही अन्नदान करू शकता आणि विशिष्ट वेळेला तुम्ही अन्नदान केले तर त्याचे फळ आवर्जून आपल्याला मिळत असते. तर 8वी गोष्ट म्हणजे प्रार्थना आपण जे करतो, ते आपल्या कुलदेवी, कुलदैवताला ते आपल्या कृपारक्षण आपल्यावर करतच असतात आणि सुरक्षा कवच घरात तयार करतात. तर आपण घरामध्ये नामस्मरण केलंच पाहिजे, स्तोत्र पठण केलं पाहिजे. मुलांना घेऊन सर्व सामूहिक जर पठण केलं आपण, तर त्याचे फळ आपल्याला अधिक मिळत असतात आणि घरातही आपल्या सगळ्यांना एक प्रकारची म्हणजे सवय लागते, की प्रार्थना, स्तोत्र हे म्हणलेच गेले पाहिजे. आणि हे आजकालच्या जीवनामध्ये तर धावपळीच्या जीवनात सगळ्यांना एवढा वेळ मिळत नाही. पण जसं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तुम्ही स्तोत्र पठण करा. एखाद्या सुट्टीच्या दिवशी करा, एखाद्या तिथीच्या चांगल्या तिथीच्या दिवशी करा किंवा वाढदिवसाच्या तिथीने जरी तुम्ही एखादं स्तोत्र पठण ठेवलं सामूहिक समजा तुमच्या मैत्रिणींना, ह्यांना बोलून, तर तर त्याची सुद्धा आपल्याला खूप सामूहिक याचे फळ मिळत असतात. तर तुम्ही असं कुलदेवीची पूजा करून यथासांग पूजा केली, मान-सन्मान केला. तुम्ही कुलदेवतेच्या समजा जो काही आपलं गाव आहे, तिथं तुम्ही वर्षातून एकदा 6 महिन्यातून एकदा जरी गेले, तर आपले कुलदेवी, कुलदैवत आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपाछत्र धरतात. तर अशा प्रकारे तुम्ही मान-सन्मान करा. मग यथाशक्तीनं आपण जर केलं मान-सन्मान, तर आपल्यावर सुद्धा आई-वडील आपले म्हणजे कुलदैवत, कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.